या गुड आफ्टरनून. बसा. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. मुक्कामपोस्ट दर्यापूर, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती इथून आली सर मी. माझं 10वीचं शिक्षण 1ली ते 9वी पर्यंत शिक्षण माझं क्रीडाप्रबोधिनी आणि बालेवाडी पुणे इथून झाले आणि 10वी ते 12वी पर्यंत शिक्षण माझं क्रीडाप्रबोधिनी आणि बालेवाडी पुणे इथून झाले आणि माझं पदवीचं शिक्षण मॉडर्न कॉलेज पुणे इथून झाले. बर, मला सांगा तुम्ही 12वीला कॉमर्स घेतलं होतं, नंतर आर्ट्स कडे कसे वळला? सर मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे, त्याच्यामुळे मला तो अभ्यास थोडासा होत नव्हता माझ्याकडे. 2 टाइम प्रॅक्टिस करावं लागायची त्याच्यामुळे, म्हणून मी आर्ट्स घेतलं. आर्ट्समध्ये अभ्यास नाही करावा लागला? करावं लागतो सर, पण मला थोडासा कॉमर्स थोडं हार्ड जातो त्याच्यामुळे. बरं, कुठला स्पोर्ट आहे बरं तुमचा? सर माझं जुडो. जुडो आहे. हो सर. ओके. सो जुडोमध्ये तुम्हाला पदक पण आहे, ब्रॉन्झ पदक. हो. बरं, आता सध्या खेळता ना तुम्ही? सर आता कॉम्पिटिशन खेळत नाही, पण मी थोडं माझ्या छंद म्हणून करते प्रॅक्टिस. बरं, अमरावती हे जे शहर आहे बघा, हे शहर याच्या समोर कायदा सुव्यवस्थेचे काय काय समस्या आहे बरं आजच्या डेटमध्ये? एक्झॅक्टली माहिती नाही सर मला. बरं, महिला पोलिसांसमोर काय समस्या असतात? सर सगळ्यात महत्त्वाचं तर कुटुंबाला बघून सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायला लागतात, ड्युटी वगैरे जास्त असल्यामुळं. आणि सर स्वच्छतागृह वगैरे ह्याचा प्रॉब्लेम आहे, हे समस्या आहेत ह्या. ओके. नक्षलवाद काय असतो बरं? नक्षलवाद हा सर एका देशातच असतो तो, आणि सर त्यांचं असतं की म्हणजे जे सरकार असेल किंवा पोलीस असेल त्या म्हणजे त्यांचं थोडं हे असतं की त्यांचा म्हणजे क्रॉस असतो असं, आणि सर त्याला त्यांचं राज्य आणायचं असं असतं की क्रॉस असतं. बर, तुमचा जो खेळ आहे बघा जुडो, तर तो ऑलिम्पिक मध्ये आहे का बरं? हो सर आहे. तुम्ही तुमच्या खेळामध्ये करिअर करायचा विचार का नाही केला बरं? सर तशा पद्धतीच्या सर म्हणजे त्याच्यात तरी अजून जॉब वगैरे नाही आहे त्याच्यामुळे. नाही, पण तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मिळाल्या असतात ना, म्हणजे जॉब ॲज सच जर तुम्ही तेच करिअर म्हणून बघितलं असतं त्याच्याकडे, तर जॉबचा ॲज सच तुम्हाला काही इश्यू राहिला नसता. सर मी खेळता म्हणजे थोडं म्हणजे इंजुरी झाल्या, त्याच्यामुळे मग मी असं विचार केला की आपण स्पर्धा परीक्षा पण देऊ शकतो. बरं, तुमचा छंद काय आहे बरं? सर मी म्हणजे छंद जुडो म्हणूनच खेळते पण सर. बरं, मग आता याच्यामध्ये नियम काय असतात बरं जुडोसाठी? सर जुडो सगळ्यात महत्त्वाचं तर तो जुडो ड्रेसवरच खेळला जातो, त्याला जुडोगी असं म्हणतात जॅपनीजमध्ये. आणि सर त्याचं आम्ही जे आमच्या मॅट्स असतात त्याच्यावर आम्ही शूज यूज करू शकत नाही. आणि केल्यानंतर सर आमचे एकूण 4 पॉईंट असतात, म्हणजे जसं की पर्सेंटेज मागितलं तर 25, 50, 75 आणि 100 असं पर्सेंटेज वाईज, आणि त्याचे नाव सर वेगवेगळे आहेत. आणि आम्हाला त्या पॉईंटवर एक तर 5 मिनिटाचा गेम असतो. ओरिजिन कुठलं आहे बरं या गेमचं? सर जापनीज. जापनीज. तुम्ही कसे वळलात बरं या खेळाकडे? सर मी लहान असताना आम्ही समर कॅम्पमध्ये सर खेळलो, आणि त्याच्यानंतर जे माझे टीचर होते ते म्हणले की तू हा गेम चांगला खेळू शकतेस. त्याच्यामुळे मला वाटलं की मी करेल चांगलं, तर मग मी याच्यात आली, तर मग सर मला मेडल्स वगैरे मिळायला सुरुवात झाली आणि मी चांगल्या पद्धतीने खेळायला सुरुवात केली. बरं, शेती वगैरे आहे का तुमच्याकडे? शेती आहे सर, पण आम्ही शेती करत नाही. मग ते शेत कोण सोडून दिलं? नाही सर, काका करतात माझे. बरं सर, इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ मध्ये काय फरक असतो? सर इंटेलिजन्स ब्युरो जे आहे सर ते आपल्या देशात काम करतं, आणि जे रॉ आहे सर ते परदेशी गुप्तहेर संघ, म्हणजे आपलं इंडियनच आहे पण ते गुप्तहेर खात्यावर आहे. सीबीआय आणि ईडीतला फरक समजेल तुम्हाला? सर ईडी जे आहे सर ते जे काही आर्थिक गोष्टी आहेत, म्हणजे जसं की आर्थिक गुन्हेगारी जे आहे ते काम करतं ईडी, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. आणि सर मला सीबीआय जातात. बरं, ठीक आहे. कोठडीतले मृत्यू काय असतात? त्याला पण इंग्लिशमध्ये कस्टडियल डेथ असं म्हणतो. कोठडीतले मृत्यू. सर मी प्रयत्न करू. हा, येस. सर मला असं वाटतं की जे काही कस्टडीमध्ये जर एखाद्याचा मृत्यू होत असेल तर त्याला कस्टडी डेथ म्हणतात. कुठल्या कारणामुळे? नैसर्गिक कारणामुळे की मानवी कारणामुळे? सर त्याच्याबद्दल मला माहिती नाही. बरं, महिलांसाठी कोणकोणते कायदे आहेत?
सर महिलांसाठी एक कौटुंबिक हिंसाचार ऍक्ट आहे 2005चा आणि सर हुंडाबंदी 1961 बर. हे दोन कायदे मला माहिती आहेत. कामाच्या ठिकाणी जो लैंगिक छळ होतो त्याविरोधी कायदा कधीचा आहे सांगते? सर मला आहे आठवते पण मला सगळ्याचा कायदा आता पॉश कायदा असं म्हणतात त्याला, POSH, पॉश कायदा असं म्हणतात त्याला. नाही सांगता येणार? नाही सर आठवत नाही आता मला. बरं सर. बर, मला सांगा आता सध्या जे आहे महाराष्ट्राचं बजेट आलेलं आहे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आलेली आहे हो सर. महिलांसाठी काय प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये? सर मी वाचलं नाही सॉरी. बर, महिलांचं जे लग्नाचं वय आहे हा सर. तर ते 18 वरून 21 वर्ष करण्यासंबंधीचे प्रोव्हिजन्स आपण करण्याचा हो सर. प्रयत्न करतोय सध्या. हो. तुमचं मत काय बरं याच्याबद्दल? सर मला असं वाटतं की ते जे 21 वर्ष झाले ते चांगलंच केलं की एक शिक्षण करू शकते मुली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते चांगलंच आहे. आता तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत व्हाल बघा येत्या काळामध्ये, हा सर. तर पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत झाल्यानंतर कुठल्या गोष्टींवर काम करायला तुम्हाला आवडेल बरं सर्वप्रथम? तर सगळ्यात महत्त्वाचं तर माझं काम असेल की कायदा आणि सुव्यवस्था पाळणे, म्हणजे व्यवस्थित त्याची अंमलबजावणी करणे आणि जे माझे वरिष्ठ असतील त्यांचं मी काम म्हणजे जे त्यांनी मला जे ऑर्डर्स दिले त्या मी व्यवस्थित पाळणे आणि सर जे काही सार्वजनिक किंवा खाजगी जी मालमत्ता असेल त्याचं मी व्यवस्थितरित्या पालन करेल आणि गुन्हेगारी घडू नये याची मी काळजी घेईन. जर तुमच्या वरिष्ठांनी दिलेले आदेश जे आहे किंवा ज्या ऑर्डर्स आहेत तर त्या कोड ऑफ कंडक्टला धरून नसतील, हां संविधानिक जी मूल्य व्यवस्था आहे त्याला धरून नसतील तर तुम्ही काय कराल बरं? सर मला असं वाटतं की असं होणार नाही की कायदा आणि सुव्यवस्थेला धरून नसतील. असं प्रत्येक वेळेस होतं का बरं की सगळं जे आहे ते नियमानुसारच जातं? असं होऊ शकतं ना, नंबर ऑफ केसेस असतात अशा. सर असं होऊ शकतं पण अजून म्हणजे मी गेल्यानंतर मला समजेल की नक्की काय आहे. बर, मला सांगा तुमच्यात काही नकारात्मक बाबी आहेत का? हो सर एक आहे म्हणजे मला वाटतं ते सर मला थोडं राग लवकर येतो. राग लवकर येतो? हो सर. त्यातल्या त्यात जुडो प्लेअर आहे तुम्ही, समोरच्याचं काही खरं नाही मग. नाही सर त्याचा मला नक्कीच फायदाच होईल इकडे पण मला वाटतं. कसा फायदा होईल बरं रागाचा? सर आमचा गेम एकतर 5 मिनिटाचा असायचा आणि त्याच्यामध्ये पण सर त्या गोष्टी म्हणजे मल्टिपल गोष्टी म्हणजे मला लक्ष द्यावं लागायचं, जसं की जे आमचे रेफरी असतील किंवा त्या 5 मिनिटामध्ये जर मला त्यांनी म्हणजे जे माझे प्रतिस्पर्धक आहे त्याने जर एखादं पॉईंट घेतलं तर मला घेणं भाग होतं आणि सर मी ते शांत पद्धतीनं तर मी ते हँडल नाही करू शकत. मग थोडा मला जर राग आला असेल तर मी तो चांगल्या गोष्टीसाठी यूज तिथं करायची. बर, तुमचीच निवड का करायची बरं या पदासाठी? सर मला असं वाटतं की मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे, त्याच्यामुळे मी फिजिकली आणि मेंटली ह्या दोन्ही गोष्टींमध्ये स्ट्रॉंग आहे. आणि सर मी आता तुम्हाला जसं सांगितलं की 5 मिनिटं माझा गेम असल्यामुळे मी कधी कधी असं होतं की एखादी सिच्युएशन अशी येते की तिथे फक्त मलाच डिसिजन घ्यावं लागतील, जसं की मी वरिष्ठांना कॉल करून लगेच कुठली गोष्ट म्हणजे विचारू शकत नाही. तर तुम्हाला फिजिकल मध्ये किती मार्क्स आहेत बरं? सर मला 96 मार्क. बर, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.